प्रकारे आपलं गटारी स्पेशल चिकन आणि गरमागरम तांदळाची भाकरी रेडी झालं आहे। मी सॅलेडमध्ये कांदा आणि काकडी घेतली आहे, तर आपण ह्याच्यावरती लिंबू पिळून घेऊया मस्तपैकी। या झणझणीत संडे स्पेशल गटारी स्पेशल तसं भाकरीचा तुकडा असा तोडायचा मस्तपैकी आणि गरमागरम चिकन सोबत असा तोडायचा पीस आणि खायचा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे आज आपण सुकं चिकनची रेसिपी बघणार आहोत। तर आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये 2-3 तेजपत्ता घेतले, ते टाकून घेऊया। तेजपत्ता, त्याच्यानंतर आपण टाकायचा बारीक चिरलेला कांदा, तो तेलावरती गोल्डन कलर येईपर्यंत थोडं परतवून घ्यायचा। आज गटारी पण आहे, आज लास्ट संडे आहे, म्हणजे लास्ट म्हणजे बुधवारी पण आहे, खाणारे खातात। तर आज मी सुकं चिकनची रेसिपी आज दाखवणार आहे तुम्हाला। कांदा थोडा भाजून झाला आहे, तर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि ती थोडी तेलात परतवून त्याला कच्चेपणा जाईल इतके फ्राय करून घेऊया। मध्ये एक टमाटर टाकून घेणार आहोत, तो पण जरा परतवून घेऊया तेलावरती। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून ते टमाटर आणि कांदा शिजण्याकरता। टमाटर म्हणजे मीठ टाकलं ना की पटकन शिजलं जातं, जास्त टाईम नाही लागत, त्याच्यामुळे मीठ टाकलं की पटकन शिजलं जातं। हळद, लाल तिखट मसाला म्हणजेच की मालवणी मसाला, धना पावडर, गरम मसाल्याची पावडर, वापरणार आहोत चिकन मसाला। चिकन आहे तर चिकनचा मसाला गेलाच पाहिजे। सगळे मसाले झाले आहेत टाकून, तर आपण हे व्यवस्थित तेलावरती थोडं परतवून घेऊया। हे बघा, आणि आपल्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ते टाकून घेऊया। कांदा खोबरं, थोडं अद्रक लसूण भाजून मिक्सरला बारीक केलं आहे, ते पण टाकून थोडं परतवून घेऊया तेलावरती, जेणेकरून त्याला पटकन तेल सुटेल। त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे, जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ना, त्याच्या भांड्यातलं आपण पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं ओतून घेऊया, जेणेकरून आपले मसाले आहेत ते करपणार नाही, म्हणून थोडं आपण पाणी टाकून घेतलं आहे। तर ह्या स्टेजला आपण आपलं चिकन आहे ना ते टाकून घेऊया। हे बघा चिकन, ह्याच्यात पाणी न घालता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं ठेवून देऊया। त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे, तर तुम्ही नंतर बघू शकता की त्याच्या म्हणजे चिकनला आपल्या खालून चिकनचं पाणी सुटलं असेल, तर आपण ह्याला 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊया। तुम्हाला चिकन मला पुढचं दाखवता नाही आलं, कारण का ना माझ्या घरातून फोन आला होता, त्याच्यामुळे हे राहून गेलं। तर इथे अशा प्रकारे आपलं सुकं चिकन झालं आहे रेडी। तर तुम्हाला मी सर्व करून दाखवते।